मुंबई महापालिकेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये जुंपली. आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका, ठाकरेंचा निर्धार तर पालिकेवर महायुतीचा झेंडा, शिंदेंचा पलटवार. एकनाथ शिंदेंचा निरोप आल्यानं मंत्री भरत गोगावले तातडीनं मुंबईकडे रवाना. अमित शहांच्या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. महायुतीत धुसफूस नाही तर खुशखुश आहे. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर तर शहांची सदिच्छा भेट घेतल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली. महायुतीत सुरू असलेल्या अजित पवारांवरील नाराजी नाट्यावर खासदार कोल्हेंनी लगावला शिंदेंना टोला. शिर्डीतील भिक्षुकांच्या मृत्यूवरून कडूंची विखे पाटलांवर घणाघाती टीका. विखे पाटील तर सर्वात मोठे मतांचे भिकारी म्हणत कडूंचा टोला. तर शिर्डीत येऊन अपशब्द वापरतात त्यांना देव सुबुद्धी देव, सुजय विखेंचं प्रत्युत्तर. मुंबईत शिवसेना उभाटाला मोठा धक्का. संजय घाडी आणि संजना घाडींचा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेनेची ताकद वाढणार. बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू. डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप. कारवाईची केली मागणी. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा जेलमध्ये आत्महत्या. 3.5 महिन्यांपासून होता तळोजा जेलमध्ये. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसरची घरातच हत्या. चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा पोलिसांना संशय. आणि वर्ध्याच्या तळेगावात क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग. अकादमीच्या प्रशासकीय इमारतीचं आगीमुळे मोठं नुकसान. ₹1500 पाहून काँग्रेसच्या बहिणींनीही आपल्यालाच मतदान केलं असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं. विधानसभेत माझ्या विरोधामध्ये हवा होती पण लोकांनी छप्पर फाडून मतं देऊन मला निवडून दिलं असं ते म्हणाले. रायगडमधील पूर्व नियोजन कार्यक्रम रद्द करत मंत्री भरत गोगावले मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. संभाजीनगरच्या कार्यक्रमात महायुतीमधील 2 मंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. कार्यक्रमाला उशिरा येत असल्यानं मंत्री अतुल सावे यांनी नाराजी व्यक्त केली तर थेट मंत्री संजय शिरसाट यांना फोन लावत तुमचा खैरे साहेब होऊ देऊ नका असा सल्ला दिला. आयुक्तांच्या फोनवरून संजय शिरसाट यांना कानपिचक्या दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खासदार अमोल कोल्हेंनी महायुतीवर निशाणा साधलेला आहे. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असं म्हणत अजित पवारांच्या अर्थ खात्याच्या सह्यांवरून सुरू असलेल्या गोंधळावर खासदार कोल्हेंनी शिंदेंच्या शिवसेनेला चिमटा काढला. महायुतीमध्ये काही चालबेल नाहीये असं कोल्हे म्हणाले. सभागृहातील बेशिस्त आमदारांच्या मुद्द्यावर भाष्य करताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मिश्किल टोला लगावला. सभागृह हा सुद्धा एक वर्गाचा भाग आहे. शाळेतील विद्यार्थी सराईत नसताना मात्र आमच्या वर्गातले विद्यार्थी खूप सराईत आहेत. त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा वापर करावा लागतो असं शिंदे म्हणाले. मुंबई शिवसेना युबीटी पक्षाला आणखी एक धक्का दिलाय. संजय घाडी आणि संजना घाडी यांनी या दाम्पत्यानं शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. तर हे दोघेही पती पत्नी मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक होते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईत शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे अमित शहांमार्फत बोलणार नाही. काही असल्यास ते थेट अजितदादांना कॅबिनेटमधून बोलतील असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. तर तिन्ही पक्षांमध्ये आणि सरकारमध्ये सर्व काही आलबेला आहे असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी जनाई शिरसाई योजनेचं लोकार्पण केलं. पाणी बोकरबाडी तलावात सोडण्यात आलं. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीला शरद पवारांसह अजित पवारांनी हजेरी लावली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांच्या बाजूच्या खुर्चीवर अजित पवार बसले होते. यावेळी काका आणि पुतण्यामध्ये चर्चाही रंगली. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीसाठी रवाना झाले. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेले होते. तर दोघांमध्ये
सुमारे अर्धा तास चर्चा झाली। यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली ते मात्र गुलदस्त्यात आहे। राधाकृष्ण विखे पाटील मतांसाठी भिकारी असल्याची टीका बच्चू कडूंनी केली होती। वीरभद्र महाराज बच्चू कडू यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत विखे पाटलांनी कडूंना प्रत्युत्तर दिलं। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा आरोपी विशाल गवळीनं तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे। आरोपी गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये होता। विशाल गवळीच्या आत्महत्येवर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गवळीच्या आत्महत्येचा आम्हाला काही आनंद नाही। 3 महिन्यात केस चालवून त्याला भर चौकामध्ये शिक्षा दिली असती तर इतर नराधमांना त्याचा चाप बसला असता, असं महेश गायकवाड म्हणाले। बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी जास्तीच्या पैशांची मागणी करण्यात आली होती। 2000 देऊन सुद्धा व्यवस्थित उपचार न झाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। मानवी दातांना शस्त्र मानलं जाऊ शकत नाही। चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठानं दिलाय। अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी तसंच परिसरातील 5 मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोडची नियमावली जाहीर करण्यात आली आहे। मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आली। तापमान वाढल्यानं जळगावात नद्या, तलाव आणि विहिरींचं भूजल पातळी ही कमी होत चाललेली आहे। मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठा गेल्या महिन्याभरामध्ये 10% घसरलाय। त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। बीडच्या पाटोदा तहसील कार्यालयातून चोरट्यानं चक्क संगणक लंपास केला। या प्रकरणात नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली। बांधकाम उत्तम दर्जाचं करण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी केल्या। सांगोल्याच्या यलमार मांगेवाडीमध्ये बोर आणि नारळाची झाडं पेटवण्यात आली। ही झाडं शेजारील शेतकऱ्यांना पेटवल्याचा आरोप आहे, तर तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चितेगाव परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीच्या 3 छाव्यांना अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे। 5 महिन्यांच्या 3 छाव्यांना त्यांच्या आईपाशी सोडण्यात आले। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील 449 जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत। संग्रामपूर तहसीलदारांनी ही माहिती दिली। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये बिलगावच्या जंगलात वन विभागानं कारवाई केली। त्यावेळी विक्रीसाठी तोडून ठेवलेल्या सागाच्या झाडाच्या दांड्या वन विभागानं जप्त केल्या। धाडीदरम्यान लाकूड तस्कर फरार झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजरले समुद्र किनाऱ्यावर कासव महोत्सव सुरू आहे। किनाऱ्यावरील कृत्रिम घरट्यांमधील कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं, तर ही पिल्लं समुद्रात झेपावताना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। नाशिकमधील अनेक वर्षांपासूनची मड बाथची परंपरा यंदाही अबाधित आहे। आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून संरक्षण व्हावं या हेतूनं मड बाथचं आयोजन केलं जातं। यामध्ये शेकडो नाशिककरांनी सहभाग घेतला। उरणमधील पीरवाडी समुद्रात 4 पर्यटक अडकले होते। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या खडकावर पर्यटक अडकले होते। दरम्यान सागर रक्षक दलाच्या जवानांनी पर्यटकांना सुखरूप वाचवलं। येवल्यात एका मशिदीवर वीज कोसळली, यामुळे मशिदीच्या छताला तडे गेले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मालवण समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याचा 358वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी किल्ल्यामध्ये शिवरायांचं पूजन करण्यात आलं। दरम्यान शिवभक्तांनी शिवरायांचा जोरदार जयघोष केला। पुसद ते वाशिम मार्गावरील खंडाळा घाटामध्ये भला मोठा खड्डा पडलेला आहे, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। जळगावच्या दीपनगरमध्ये तापी नदीतून वीज निर्मितीसाठी बेकायदेशीरपणे पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय।
तापी नदीमधील पाणी उपसा तातडीनं बंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. एसटी बस अभावी मनमाड नांदगाव शहरासोबतच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थिनींची परबड सुरू आहे. तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचला असतानाच तासनतास विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेळेत बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जाते. नांदेड शहरामध्ये सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात मुबलक पाणीसाठा आहे, पण पुढील काळामध्ये पाणी टंचाई भासू नये यासाठी इसापूर धरणातून राखीव पाणीसाठा मागवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. नांदेडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय. रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. त्यात सुमारे 500 हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. वाशिममध्ये तापमान वाढीचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. ग्रामीण भागातील विहिरींची पाणी पातळी झपाट्यानं घटतीये. काही ठिकाणी विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्यात. अनेक गावात तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटा ते कलदगाव या कॅनलचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तर या कामासाठी बालमजुरांचाही वापर केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. त्यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जाते. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची भरल्यानं 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. ज्या शेतकऱ्यांनी कमी किमतीमध्ये आपला शेतमाल विकला अशा शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. येवला शहर परिसर आणि ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे. कांद्याच्या पिकांचं सर्वात जास्त नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हिंगोलीच्या धामणी परिसरामध्ये शेवंतीच्या फुलांची मागणीमध्ये वाढ झालेली आहे. बाजारात शेवंतीच्या फुलांना 100 ते 120 रुपये किलो दर मिळतोय. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. धाराशिवच्या येरमाळामध्ये येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुना वेचण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग नोंदवला. दरम्यान पालखीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी भाविकांच्या रांगांनी आणि साई नामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून गेली. मुळशी तालुक्यातील वाळणे गावातील 350 वर्षांची परंपरा लाभलेल्या वाघजाई देवीची बगाड यात्रा भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडली. यावेळी संबळ आणि ताशाच्या गजरात देवीचा जयघोष करत बगाड फेरी पूर्ण करण्यात आली. जळगावच्या सावदामध्ये मरीमाता देवी मंदिराच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला. रायगडच्या माणगावातील नांदवी गावाचं ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी गर्दी केली. तर बगाडावरून लाट फिरवणे, पालखी नाचवणं भाविकांसाठी आकर्षण ठरलंय. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळुंज इथल्या भैरवनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला 250 वर्षांची परंपरा आहे. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जळगावमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात केली. सिल्लोडमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. चंद्रपूरमध्ये भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र ही पदयात्रा रद्द करण्यात आली. पदयात्रा रद्द झाल्याची माहिती नागरिकांपर्यंत न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. सिंधुदुर्गमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त कुडाळ हायस्कूलमध्ये जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. सरकारनं खासगी रुग्णालयांचे दर निश्चित केले पाहिजेत का? गेल्या 5 वर्षात रुग्णालयानं अनावश्यक चाचण्या केल्यात का? आदी प्रश्नांवर नागरिकांची मतं ऑनलाईन स्वरूपामध्ये पुण्यातील पेशंट्स राईट्स नाव या फोरमकडून मागितली जात आहेत.
खासगी रुग्णालयामध्ये दर निश्चिती करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये ही माहिती सादर केली जाणार आहे। एप्रिल महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता अधिकच वाढलेली आहे, त्यामुळे नागरिकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी पालिकेनं सिग्नलवर हेवी नेट लावली आहे। पुरुषांवर होणारे अत्याचार थांबवा या मागणीसाठी पुरुष आयोग 19 एप्रिलला दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे। पुरुषांच्या बाजूने देखील कायदा व्हावा अशी मागणी केली जाते। बदलापुरातील शेकडो शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवलं जात आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात आलंय। याची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दखल घेतली। जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात शेतकऱ्यांनी शेतात जमा केलेला मका जळून खाक झाला। अज्ञातानं मक्याच्या ढिगाला आग लावली, त्यामुळे 150 क्विंटल मका जळून खाक झाला। त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मालेगावात यात्रेदरम्यान आकाश पाळण्यामध्ये बसण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला। होडी पाळण्यामध्ये खाली पडल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा परिसरात तरुणाचा मृतदेह सापडला। रस्त्याकडेला काट्या कुट्यांमध्ये हा मृतदेह पडला होता। या मृतदेहाची ओळख पटलेली आहे, तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। नाशकातील धक्कादायक घटना समोर आली आहे। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचीच हत्या करण्यात आली। रिक्षा चालकावर टोळक्यानं धारदार शस्त्रानं हल्ला केला, त्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणात पोलिसांनी 4 अटक केली आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा आरोप असलेल्या विशाल गवळीनं तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली। आरोपी गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये होता।